जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आपण कुरा परिसरामध्ये आहोत। TV9 मराठी या संदर्भात रिएलिटी चेक करण्याचा प्रयत्न करतोय की जिल्हा अधिकारी सांगतायत की पेट्रोल आणि डिझेल पुरवठा हा सुरळीत आहे, अफवेवर विश्वास करू नका। मात्र मुक्ताईनगरच्या कुरा येथील द्वारका पेट्रोल पंप जे आहेत, किसान पेट्रोल पंपावरती या ठिकाणी आपण सध्या आहोत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक जे आहेत, शेतकरी आहेत। सध्या खरीपाची शेतकऱ्यांची लावाची तयारी सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांना जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय। या संदर्भात आपण जर पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कशा प्रकारे या ठिकाणी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या आहेत। ट्रॅक्टर चालक असोत किंवा एकंदरीत मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी देखील करतायत की डिझेल पुरवठा मिळावा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। आपल्यासोबत थेट या ठिकाणी काय मागणी करणारे आहेत, नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत, हो काय सांगाल, काय मागणी आहे? भाऊ, इथं सकाळपासून 8 वाजेपासून डिझेलसाठी सर्व शेतकरी उभे आहे। पेरणीचा टाइम आहे, शेती तयार करावी लागते, पण शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही। पंप मालक म्हणतो डिझेल नाही आहे, डिझेल आतमध्ये असल्यावर बी डिझेल देत नाही आहे। संचालकाशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय हा भाऊ, काय इथं पेट्रोल आहे की नाही? तुम्ही बाहेर बी निघायला तयार नाही, मशीनी बंद आहे का? ब्लॅक वाल्यांना डिझेल देतात। आपण जर पाहिलं तर की द्वारका किसान पेट्रोल पंपाचे जे कर्मचारी आहेत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। त्यांनी TV9 मराठीमध्ये तुमची प्रतिक्रिया काय? लोकांची ओरड अशी आहे की या ठिकाणी इंधन पुरवठा असूनही इंधन पुरवठा मिळत नाही, लोक या ठिकाणी घोषणाबाजी करतायत। एक पहिले विषय, अरे तुमचं बोलणं ऐकून ठेव, बोल। अरे भाऊ, मी लोकांची ओरड होती या ठिकाणी की पेट्रोल आणि डिझेल हे मिळत नाही असूनही, फक्त याच्यावर बोला की तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे, तुमचा संपर्क या संदर्भात माहिती सांगा फक्त। मी तुमच्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात विचारलं की तुमचे कर्मचारी बाहेर आले, त्यांची पण प्रतिक्रिया घेतो मी। सांगा मग। लोक तुम्हाला सांगून राहिले किंवा लोकांची ओरड आहे की इथं माल असल्यावर माल मिळत नाही आहे, तो का मिळत नाही हे सत्य, तुम्हाला सत्यता जाणून घ्यावी लागेल ना। हा सांगा ना मग। तीच सांगून राहिलो ना मग मी तुम्हाला की इथं माल लोकांना घ्यायची शिस्त नाही। लोकांना तुम्ही माल असा देता की 500 लिटर एका देता आणि काय बाकीच्या शेतकऱ्याला कधी भेटेल माल? प्रत्येकाला माल पेट्रोलला लाईन, कोणी शिस्तीमध्ये यायला तयार नाही, कोणी कमिशनला डिझेल विकत आहे, कमिशनला टँकर किंवा हा जो सप्लाय आम्ही गव्हर्नमेंट कडे आणलेला हा ठोक देण्यासाठी नाही आणलेला। सलग सतत गव्हर्नमेंटची भांडवल किंवा गव्हर्नमेंटच्या दखल राखेमध्ये लावून आम्ही हा एवढा मोठा पुरवठा तुम्ही या संदर्भात पोलीस, हॅलो, करून तिथं तो माल घेऊन राहिले। तुम्ही या संदर्भात, हॅलो भाऊ, तुम्ही पोलीस प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली का? माहिती दिली, तहसीलदार साहेबांना दिली, कोणीही येऊन तिथे कोणत्याही शासकीय कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्ती तिथे मदत करायला तयार नाही। ठीक आहे, आम्ही कितपत आमच्या लेवलवर या गोष्टीला मॅनेज करणार आहे। ठीक आहे। म्हणजे मी तुमच्याशी संपर्क केला होता, केला होता ना? कशासाठी केला होता? विचारायसाठी की या ठिकाणी लोकांची ओरड आहे, हो बरोबर? तेच आहे, पण यायले सांगू लोकही कसं कटालो विचारात यायले सत्य काय जे आहे समजा। तुमचे जे मालक म्हणतायत की तुम्ही आमची एक बाजू घेतली, म्हणजे तुमची बाजू घेतली ना? मी नाही घेतली की नाही? घेतली ना। तुमची काय? पण याने बी खरं सांगितलं पाहिजे की याच्यामुळे बंद झाला की आमच्यामुळे झाला। आता कोण शेतकरी आता नाही, पण त्याला आम्ही ना पूर्ण पंप भरलेला होता, सांगून पाठवलं घरी। म्हणजे याची ओरड लोकांची शिस्त आहे ती व्यवस्थित नाही, नाहीच आहे, ऐकत नाही। 5-6 वेळेस बंद करणं पडला, वर जाऊन हाताने टाकले। पोलीस प्रशासनाला माहिती दिली असेल ना त्यांनी। ठीक आहे। आपण जर पाहिलं तरी या ठिकाणी पेट्रोल पंप चालक सांगतायत की या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला देखील माहिती दिली, तरी देखील पोलीस प्रशासन या संदर्भात कुठलीही मदत करत नाही। मात्र या ठिकाणी नागरिक देखील आहेत, संताप व्यक्त करताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।